नमस्कार, तनुजाच ब्रह्मार्पणमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण संक्रांत विशेष अशा रेसिपीज पाहत आहोत। यापूर्वी आपण भोगीची भाजी पाहिलेली आहे। आज आपण तिळगुळाची पोळी पाहणार आहोत। ही पोळी मी अशा पद्धतीने केली आहे की तुम्ही जर ही तिळगुळ पोळी किंवा पुरणपोळी कुठलीही अशी स्टफ केलेली पोळी पहिल्यांदा करणार असाल तर तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही। त्यामुळे आज मी ही अशा पद्धतीची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। तर तिळगुळ पोळीसाठी आपल्याला लागणार आहे 2 कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि मोहनासाठी थोडंसं तेल। हे सर्व साहित्य आपल्याला मळण्यासाठी लागणार आहे। आणि स्टफिंगसाठी आपल्याला 1 कप तीळ लागेल, पाऊण कप आपल्याला किसलेला गूळ लागेल, पाव कप आपल्याला शेंगदाणे लागतील, 2 चमचे बेसन लागेल, पाव जायफळ आणि पोळीवर सोडण्यासाठी आणि भाजण्यासाठी तूप लागेल। तर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे आपल्या पोळ्यांसाठी। इथे मी गव्हाचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि आपल्याला हे गरम केलेलं तेल म्हणजेच मोहन याच्यामध्ये घालायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या पोळ्या एकदम छान होतील। आणि हे आपल्याला मिक्स करून, हे पोळणार नाही याची काळजी घ्या। आणि हे मिक्स करून आपल्याला थोडंसं पाणी घालून हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपल्याला पोळ्यांसारखं चपात्यासारखं खूप घट्ट मळायचं नाहीये आणि पुरणपोळीला मळतो तितकं पातळही मळायचं नाहीये। मीडियम असं आपलं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकदम मऊ मळायचं आहे। त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण हे मऊ करून घेऊयात। तर इथे पिठाचा छान गोळा झालेला आहे। आता हे कणिक आपल्याला झाकून साधारण 20 ते 30 मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्याला खूप जास्त आपल्याला भाजायचं नाहीये। तर शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत, हे काढून घेऊयात आपण। आणि आता आपल्याला त्याच पॅनमध्ये तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। हे तीळ मी पॉलिश न केलेलं घेतलेलं आहे। हे पण आपल्याला सतत परतत राहून तीळ भाजून घ्यायचं आहे। तीळ जास्त भाजायचं नाही, नाहीतर ते कडवट होतात आणि आपल्या पोळ्यांची चव थोडीशी बिघडते। तर तीळ चांगले तडतडायला लागले की आपण हे काढून घेऊयात आणि आपण इथे शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत। शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करायचं नाही आपल्याला। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जाडसर रवाळ असं आपलं शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढूयात आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला तीळही वाटून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला एवढे पाव कप तीळ बाजूला ठेवायचे आहेत आणि बाकीचे तीळ पाऊण कप तीळ हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। ते पण जाडसर वाटून घ्यायचे आहेत आपल्याला। मी इथे हे तीळही वाटून घेतलेले आहेत आणि ज्या भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट काढलं होतं त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे तिळाचं कूट काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आणि आपल्याला आता इथे बेसनही भाजून घ्यायचं आहे। बेसन आपल्याला खूप जास्त भाजायचं नाहीये। तर बेसनचा कलर चेंज होईपर्यंत आणि वास येईपर्यंत आपण भाजून घेतलंय। ते काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळताना आपल्याला गॅसची आच ही मंद ठेवायची आहे। गुळाचा कलर चेंज नाही झाला पाहिजे आणि पाकही आपला कडक नाही झाला पाहिजे। फक्त आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळला जाईल इतकंच त्याला तापवायचं आहे आणि सतत आपल्याला ते परतत राहायचं आहे। तर इथे गूळ छान आपल्याला वितळला आहे। आपल्याला त्याचा कडक पाक करायचा नाहीये। गुळाच्या सगळ्या गाठी वितळल्यानंतर, गूळ वितळल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन आणि जे मिश्रण होतं तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटाचं ते घालायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपण जे अख्खे तीळ ठेवले होते ते अख्खे तीळ याच्यामध्ये घालायचे आहेत। आणि हे त्याच्यातले आणखी 1 ते 2 चमचे तीळ मी साईडला ठेवले आहे, जे आपण पोळ्या लाटताना त्याच्यावर लावणार आहोत, जेणेकरून आपली पोळी ही छान दिसेल। हे एकदम व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे पाव जायफळ मी सांगितलं होतं त्याची पूड केली आहे आणि ती जायफळ पूड आपण याच्यामध्ये घालणार आहोत।
आपल्याकडे अशी पद्धत आहे की जिथे आपण साखर वापरतो त्या गोड पदार्थामध्ये विलायची वापरली जाते आणि ज्या गोड पदार्थात गूळ वापरतो तिथे जायफळ वापरलं जातं, जेणेकरून ते कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि खूप स्वाद छान येतो त्याचा। आणि इथे आपल्याला जे आपण मिश्रण गुळामध्ये घातलेलं आहे त्याच्या गाठी सर्व आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। या गाठी आहेत गुळाच्या, ते आपण व्यवस्थित त्याचा चुरा करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे हे असं आपलं स्टफिंग झालेलं आहे। तुम्ही हे असं स्टफिंग आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालेल, पण मी ते हे लगेच याच्या पोळ्या बनवणार आहे। आपलं कणिक हे छान भिजलेलं आहे। आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तुम्हाला जितक्या मोठ्या किंवा छोट्या पोळ्या हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे गोळा बनवून घ्या। अशा प्रकारे इथे एक गोळा बनवून तयार आहे। हे आता एक ताटामध्ये आपण हे काढून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व गोळे एकदाच बनवून घेते आणि हे ताट आपण झाकून ठेवूयात, म्हणजे हे पीठ कडक नाही होणार। आणि एक एक गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून तो लाटून घ्यायचा आहे। आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड न करता लाटून घ्यायचं आहे। आपण याची मीडियम अशी पोळी लाटणार आहोत। खूप पातळही नाही लाटायची आणि खूप जाडही नाही लाटायची आपल्याला। तर अशा प्रकारे मी इथे लाटून घेतलेली आहे। ही लाटल्यानंतर आपल्याला ही एक पोळी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच साईडची दुसरी पोळी ही लाटून घ्यायची आहे। तर ही छान लाटून झालेली आहे। आता आपल्याला याच्यावर आपण जे स्टफिंग बनवून घेतलं होतं ते स्टफिंग आपल्याला कोरडंच ह्या पोळीवर स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये दूध किंवा तूप घालण्याची काही आवश्यकता नाहीये। तुम्हाला हवं तितकं स्टफिंग तुम्ही इथे पसरवू शकता। हे तुम्ही पाहू शकता आपल्या स्टफिंगचा छान गोळाही बनत आहे। जर तुम्हाला ही अशी करायची नसेल, ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे करायची असेल, तर ह्या स्टफिंगचा गोळा बनवून त्याला थोडासा दुधाचा किंवा तुपाचा हात लावून तुम्ही तो पुरणपोळीसारखा तसाही लाटू शकता। पण ज्यांना तशा पोळ्या करायची सवय नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप सोपी जाईल। आणि इथे आपण सर्व कडांना हे दूध लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते चिटकण्यास मदत होईल। तुम्ही दूध नाही लावलं आणि अशा प्रकारे दाबलं नुसतंच तरी चालेल, काही हरकत नाही, पण इथे तुम्ही दूध किंवा पाणी लावू शकता। आणि हे आपल्याला व्यवस्थित याचे जे कडा असतात त्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपल्याला ह्या कड्या फोल्ड करायच्या आहेत। तर हे फोल्ड करून झालेले आहेत। आपण एकदा उचलूयात आणि त्यानंतर खाली आपल्याला गव्हाचं पीठ थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पोळी ही खाली चिकटणार नाही। आणि त्याच्यावर आपण थोडंसं पीठ आणि वरून थोडेसे तीळ पसरवणार आहोत आणि हे आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। जेव्हा आपण खाली पोळपाटावर थोडंसं पीठ पसरवून घेतलं त्याच वेळेस तुम्ही तिथे थोडेसे तीळही पसरवले तरी चालतील, तरीही छान दिसेल। पण मी इथे एका बाजूनेच तीळ लावून घेत आहे, जेणेकरून आपली पोळी ही दिसायलाही खूप छान दिसेल। तर पोळी छान लाटून झालेली आहे आपली, आणि तिळाची पोळी ही जाडसरच छान लागते, म्हणून मी इथे जाडसर लाटली आहे। तव्यावर थोडंसं मी तूप गरम करून घेतले आणि त्याच्यावर आता आपण ही पोळी भाजून घेणार आहोत। तुम्ही पोळी भाजून झाल्यानंतर वरून तूप सोडलं तरी चालेल। दोन्ही बाजूने आपल्याला ही पोळी एकदम छान भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे केल्यानंतर पोळी छान फुगते आणि आपल्याला थोडंसं याला दाबायचं आहे, म्हणजे मधला जो गूळ आहे तो एकदम व्यवस्थित मेल्ट होऊन खूप छान लेयर येईल त्याचा आतमध्ये। तर आपली ही एक पोळी बनवून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे मी इतरही पोळ्या बनवून घेते।
तर इथे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. मी इथे एक पोळी कट करून दाखवते, त्याचा आतला लेयर हा कसा दिसेल. आपण मिश्रण जे मधलं होतं, जे स्टफिंग होतं ते कोरडं घेतलं होतं, पण भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि अख्खे तीळही किती छान दिसत आहेत. आपली ही पोळी एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट झालेली आहे आणि खूप चविष्ट आहे. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा तिळगुळाच्या पोळ्या, तेव्हा तुम्हाला खूप आवडेल. तेव्हा या तिळगुळाच्या पोळ्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते सांगायला बिलकुल विसरू नका. आता ह्या पोळ्यांवर आपण खाताना तूप तर नक्कीच सोडत असतो, तर तूप सोडल्यानंतर आपल्या पोळ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. तर अशा छान छान रेसिपीज पाहत राहा आणि अजून तुम्ही तन्वीराज भ्रमरपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी सोशल मीडियावर जरूर शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत.